भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा पालकमंत्री संजय सावकारे यांनी भंडारा सिल्क उद्योग प्रायव्हेट लिमिटेड कान्हळगाव व रेशीम मूलभूत सुविधा केंद्र जमनी येथे भेट देऊन ऑटोमॅटिक रेलिंग युनिट व टसर आणि सुती रेशीम उद्योग केंद्राची पाहणी केली। राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे शुक्रवारी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील भंडारा सिल्क उद्योग प्रायव्हेट लिमिटेड कान्हळगाव व रेशीम मूलभूत सुविधा केंद्र जमनी येथे भेट देऊन ऑटोमॅटिक रेलिंग युनिट आणि टसर व सुती रेशीम उद्योग केंद्राची पाहणी केली। यावेळी पालकमंत्र्यांनी रेशीम शेती उद्योगाच्या वाढीसाठी विविध उपाययोजना, उत्पादन प्रक्रियेसंबंधी माहिती आणि भविष्यातील संधी याविषयी अधिकाऱ्यांकडून सविस्तर आढावा घेतला। रेशीम शेती ग्रामीण भागातील आर्थिक उन्नतीसाठी महत्त्वाची भूमिका बजावते। हा उद्योग कृषी संलग्न असून अल्प कालावधीत अधिक नफा मिळवून देणारा आणि रोजगार निर्मितीस चालना देणारा असल्याने रेशीम उद्योग वाढीसाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा पालकमंत्री संजय सावकारे म्हणाले। यावेळी आमदार राजू कारेमोरे, भंडारा सिल्क उद्योगाचे संचालक खेमचंद सोनकुसरे, पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे, उपविभागीय अधिकारी बालपांडे, प्रभारी तहसीलदार चांदेवार तसेच विविध प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते। इंडिया न्यूज 224 करिता राजू आगलावे, भंडारा।